आपल्या आजच्या मननासाठी आपण स्तोत्रसंहिता 18 आणि त्याची पहिली 3 वचने वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 18 1 ते 3. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करीतो. माझा परमेश्वर, माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करीतो. तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे. स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करीतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो. देवबाप त्याच्या वाचलेल्या वचनावर आपला विपुलतेचा आशीर्वाद पाठव. आजचा माझा जो मननाचा विषय आहे तो आहे विश्वासणाऱ्यांचं विजयाचं गीत. आणि खरंच आपण पाहतो की हे जे स्तोत्र आहे हे दाविदाने लिहिलेलं आहे आणि पहिल्या वचनामध्येच तो म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करीत. किती चांगली गोष्ट आहे. आपण वारंवार वाचतो, देव आम्हावर प्रीती करतो, देव आमच्यावर प्रेम करतो. परंतु इथे दावीद परमेश्वराला सांगत आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो. इथे हा जो प्रेम हा शब्द आलेला आहे, त्या प्रेम ह्या शब्दाचा अर्थ आहे मिठी मारणे. आपल्या कुठला जवळचा व्यक्ती किंवा आपला आवडता व्यक्ती ह्याच्या सहवासात राहणं आणि त्याला नियमितपणे मिठी मारणं हे आपल्याला आवडतं. तसं त्या दाविदाच्या बाबतीत आहे. तो देखील मी पाहतो की त्याला परमेश्वरावर एवढं प्रेम आहे की तो सतत अशी त्याची इच्छा आहे की त्याने परमेश्वराला मिठी मारावी. प्रियानो, किती चांगली बाब आहे नाही? हे तुमच्या आणि माझ्या बाबतीत देखील तेच असलं पाहिजे. तुम्ही आणि मी त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. त्याच्यावर त्याला सतत मिठी मारणं अत्यंत गरजेचं आहे. विशेष मी तुमचं लक्ष आज दुसऱ्या आणि तिसऱ्या वचनामध्ये घेऊन जाणार आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो दावीद देवाला 7 उपमा देत आहे. 7 प्रकारच्या उपमा दावीद परमेश्वराला देत आहे. त्याचा जो आपल्याकडे वेळ आहे त्याच्यातून आपण त्याच्यातून पाहणार आहोत. पहिलं जो तो उपमा देतो, पहिलं तो म्हणतो दुसरं वचन, परमेश्वर माझा दुर्ग. आता हे दुर्ग आम्हाला काय दर्शवतो? दुर्ग तो आम्हाला शक्ती प्रदान करतो, शक्ती देणारा असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही अडचणीत असतो, परीक्षांमध्ये असतो, त्रासामध्ये असतो, विवंचनेत असतो, त्यावेळेस आमचा हा प्रभू काय करतो? तुम्हाला आणि मला शक्ती प्रदान, आम्हाला तो सामर्थ्य देतो. तो तुम्हाला आणि मला शक्तीने भरून काढतो. या गोष्टीचं उत्तम उदाहरण आपल्याला पौलाच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. त्याच्या जीवनामध्ये काटा होता तो म्हणतो, आणि त्याने 3दा प्रभूला प्रार्थना केली, प्रभू हा काटा माझ्या जीवनातून तू काढून टाक. परंतु प्रभूने तसं केलं नाही. तो उलट पक्षी प्रभूने काय केलं ते आपण पाहूया. 2 कोरिंथीयरास पत्र याचा 12वा अध्याय आणि त्याचं 9 आणि 10 वचन. 2 कोरिंथ 12वा अध्याय 9 आणि 10. परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवी. 10 वचन, ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे यात मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त आहे तेव्हाच मी सशक्त आहे. किती सुंदर या ठिकाणी मी पाहतो. तो म्हणतो प्रभू मला सामर्थ्य किंवा प्रभू मला शक्ती प्रदान करणारा आहे. जे पौलाच्या जीवनामध्ये खरं होतं ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील खरं आहे. आमच्या अडचणींमध्ये, आमच्या त्रासांमध्ये आमचा प्रभू आमच्या जवळ असतो. तो आम्हाला शक्ती प्रदान करतो.
ते सहन करण्यास तो आमचं सहाय्य करतो. कारण 10व्या वचनामध्ये तो म्हणतो, ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे यात मला संतोष. का संतोष आहे त्याला? कारण त्याला ठाऊक आहे त्याचा प्रभू त्याच्या बरोबर, त्याचा प्रभू त्याला शक्ती प्रदान करत. हे सर्व सहन करण्यास, हे सर्व झेलण्यास प्रभू त्याला सहाय्य करत आहे, शक्ती प्रदान करत आहे. ते तुमच्या आणि माझ्या बाबतीत देखील आहे. प्रभू आम्हाला एकटं सोडत नाही. प्रभू आम्हाला शक्ती प्रदान करतो त्या स्थितीतून वर येण्यासाठी, त्या स्थितीवर मात करण्यासाठी तो तुम्हाला आणि मला शक्ती प्रदान करतो प्रियांनो. आणि ही किती चांगली बाब आहे. तसंच आपण ज्यावेळेस इब्री लोकास पत्र याचा 4था अध्याय आणि त्याच्या 14 ते 16 वचनामध्ये येतो. इब्री लोकास पत्र 4था अध्याय 14 ते 16. तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो पत्कर केला आहे तो दृढ धरून राहू. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्या प्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. 15व्या वचनामध्ये म्हणतो, कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी त्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक त्याला ठाऊक आहे. आमच्या अगोदर तो या सर्व स्थितीतून किंबहुना आमच्यापेक्षा अधिक संकटातून, त्रासातून आमचा प्रभू गेला. आणि म्हणूनच ज्यावेळेस आम्ही संकटात असतो, आम्ही परीक्षांमध्ये असतो, आम्ही त्रासामध्ये असतो, त्यावेळेस आमचा प्रभू आमच्या बरोबर असतो, आम्हाला तो शक्ती प्रदान करतो. पुन्हा आपण स्तोत्र 18 मध्ये येऊया. त्याचा दुसरा वचन. मग तो म्हणतो माझा गड. पहिलं तो दुर्ग असं संबोधन परमेश्वराला करतो, मग तो म्हणतो तो माझा गड. हे गड आम्हाला काय दर्शवतं? हे गड आम्हाला देवामध्ये आमची सुरक्षितता दर्शवतं. देवामध्ये आमची असलेली सुरक्षितता तो दर्शवतो. गड हे पर्वतावर वसलेलं असायचं आणि आम्ही पाहतो की जर तुम्ही या स्तोत्र 18चा मथळा वाचला तर दावीद शाऊलाच्या हातून देवाने ज्यावेळेस त्याला सोडविलं त्यावेळेस त्याने हे गीत लिहिलेलं. शाऊल त्याचा पाठलाग करत होता, शाऊल त्याच्या जीवावर उठला होता, परंतु तो काय म्हणतो, देव कोण आहे माझा सुरक्षित, तो माझा गड. आमच्या अडचणींमध्ये, आमच्या त्रासांमध्ये, आमच्या संकटांमध्ये जे ठिकाण सुरक्षित आहे ते म्हणजे देव आमचा प्रभू. त्याच्या मध्येच सुरक्षितता आहे. प्रियांनो, तुम्ही इतर कुठेही गेला, काहीही केलं तरी तुम्हाला ती सुरक्षितता भेटणार. खरी सुरक्षितता कोणाकडे आहे? प्रभूकडे. आणि हेच ध्येय दाविदाचं. तो म्हणतो तो माझा गड आहे, म्हणजे तो माझी सुरक्षितता आहे. मी त्याच्यामध्ये असल्यामुळे मला काही होणार. तो मला सुरक्षित ठेवतो, सांभाळून ठेवतो. ज्यावेळेस आपण स्तोत्र 57 आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये येतो, स्तोत्र 57:1. माझा जीव तुझा आश्रय करीतो, अरिष्टे टळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखांचा सावलीचा आश्रय करीन. किती चांगली गोष्ट. अरिष्ट असलेपर्यंत तो काय म्हणतो, तुझ्या पंखाच्या सावलीचा आश्रय. किती चांगली गोष्ट आहे. तेच तुमच्या आणि माझ्या बाबतीत आहे.
या जगामध्ये कोणी तुम्हाला सुरक्षितता प्रदान करू शकत नाही. देवा प्रभू प्रभू परमेश्वर असेल. तोच एकमेव तुमचं आणि माझी सुरक्षित जागा आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आणि मी सुरक्षित राहू शकतो. कारण की आम्हाला ठाऊक आहे, सैतान हा आमच्या जीवावर टपलेला आहे. कधी आम्ही गाफील राहतो आणि कधी तो आम्हाला आपल्या ताब्यात घेतो. आणि म्हणूनच पहिलं पेत्र याचा 5व्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये आपण असं वाचतो. पहिले पेत्र 5:8 सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. सैतान असा आहे. तो शोधात आहे. कधी आम्ही गाफील राहतो. कधी तो तुम्हाला आणि मला गिळंकृत करतो. परंतु जर आम्ही प्रभूमध्ये आहोत, सैतान तुम्हाला आणि मला काही करू शकत. कारण की प्रभूच्या हातामध्ये, प्रभूमध्ये आम्ही सुरक्षित. मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. नेहमी आपल्या प्रभूला आपला गड, आपला दुर्ग माना. न केवळ तो आम्हाला शक्ती प्रदान करतो, परंतु तो काय करतो? तुम्हाला आणि मला सुरक्षित ठेवतो. तिसरी बात, तो पुढे म्हणतो, मला सोडविणारा. मला सोडविणारा. आमचा प्रभू आम्हाला सोडवतो. आम्हाला आमच्या अरिष्टांमध्ये, आमच्या संकटांमध्ये सोडविणारा आमचा प्रभू. कोणी सोडवू शकत नाही. प्रभू हे करू शकतो. म्हणूनच दावीद म्हणतो ना, मृत्यू छायाच्या दरीतूनही मी जात असलो, कुठल्या अरिष्टाला भिणार नाही, कारण की तू मजबर बरोबर. कारण की त्याला माहिती आहे की त्याने कशा रीतीने, ज्यावेळेस आपण पहिले शमूएल याचा 17व्या अध्यायामध्ये येतो, त्यावेळेस आपण पाहतो की कशा रीतीने दाविदाने, प्रभूने कशा रीतीने त्याला सोडवलं त्या दाखवत. त्याने सिंहाला मारलं, त्याने अस्वलाला मारलं. कुणामुळे? त्या देवामुळे. कारण की तो त्याचा बचाव करणार होता. तो त्याला सोडविणारा होता. त्याने त्याला गोल्यातापासून सोडवलं. त्याने त्याला शाऊलापासून सोडविलं. तोच देव जो दाविदाला सोडविणारा आहे, तो तुम्हाला आणि मला देखील सोडवेल. तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला काय करेल? सोडवेल किंवा स्वतंत्र करेल. आम्ही सोडविलेले लोक आहोत. आम्ही बंधनात नाही. सैतानाचं बंधन नाही, पापाचं बंधन नाही, मरणाचं बंधन नाही. आम्ही सोडविले. आमच्या प्रभूने तुम्हाला आणि मला सोडविलेला आहे. ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताचा आपला प्रभू व तारणारा म्हणून स्वीकार केला, तो आमचा झाला, आम्ही त्याचे झालो. तेव्हापासून तो काय करत आहे? तुम्हाला आणि मला सोड. आज आम्ही बांधलेले नाही. आम्ही आज बंधमुक्त आहोत. आम्ही स्वतंत्र आहोत. ते स्वातंत्र्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला मिळाले. म्हणून ज्यावेळेस आपण पहिले योहान पहिला अध्याय त्याच्या 7व्या वचनामध्ये येतो. पहिले योहान पहिला अध्याय 7वं वचन, शेवटला भाग. आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध. प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त फक्त पापच नाही, तो काय म्हणतो? आपल्याला सर्व पापापासून काय करतं? म्हणजे पापाचा तो डाग काय करतो प्रभू? रोज रोज पुसत. तो रोज रोज आम्हाला त्याच्या प्रतिमेप्रमाणे, त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे करत आहे. आम्हाला सोडविणारा आमचा देव. ती चौथी गोष्ट आपण पाहतो. पुढे तो म्हणतो, माझा देव.
तर चौथं आपण पाहतो, तो म्हणतो माझा देव. म्हणजे तो सार्वभौम आहे, तो सर्वसमर्थ आहे. आणि ज्यावेळेस तो म्हणतो तो सर्वसमर्थ आहे, म्हणजे तो सर्वांवर आहे आणि सर्व काही गोष्टी नियंत्रित करणारा आहे. सर्व काही त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. तो सिंहासनावर आहे आणि सर्व काही तो नियंत्रित असत. किती चांगली गोष्ट आहे त्या. तो सर्वसमर्थ, तो सार्वभौम आमचा परमेश्वर आहे. ज्यावेळेस आपण यशायाचं 45वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये येतो. यशाया 45:7. प्रकाश करता, अंधाराचा उत्पन्न करता, शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच आहे. हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे. किती चांगली गोष्ट. सर्व करणारा. आज या जगामध्ये जे काय होत आहे, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे काय होत आहे, ते सर्व काही त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या नियंत्रणामध्ये होत आहे. त्या एक विश्वास या नात्याने तुमच्या आणि माझ्या जीवनावर त्याचं नियंत्रण आहे. तो नियंत्रण करता आहे आणि तो सर्व काही घडविणार आहे. तुम्हा देखील ज्यावेळेस प्रभूचं दर्शन त्याला झालं, त्यावेळेस त्याचे उद्गार निघाले, माझा प्रभू आणि माझा देव. मग तू काय म्हणत आहे थोमा? प्रभू, तू माझा प्रभू तर आहेस, तू माझा मालक तर आहेस, परंतु तू माझा नियंत्रण करणारा आहेस. तू माझं सर्व काही आहे, सर्वे सर्वा तू माझा आहेस, हे थोमा म्हणत आहे. 5वी गोष्ट तो म्हणतो, माझा खडक. खडक आम्हाला काय दर्शवतं? खडक आम्हाला हे दर्शवतं की आमचा प्रभू आम्हाला स्थिरता देणारा, स्थैर्य देणारा असा. त्याच्यामध्ये खरी स्थिरता आहे. त्यांना तो स्थिर राहतो. हे जगाची उलटापुलट झाली, हे जग डळमळ, तरी आमचा प्रभू कधी डळमळणार नाही. तो नेहमी स्थिर राहतो. म्हणून दावीद त्याच्या स्तोत्रामध्ये 40वा स्तोत्र आणि त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये असं म्हणतो, स्तोत्र 40:2. नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढिले, माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली. आम्ही लटपटणारे होतो, आम्ही डळमळणारे होतो. दावीद देखील डळमळला, दावीद देखील अस्थिर होता. परंतु काय म्हणतो तो, ज्यावेळेस म्हणतो प्रभू पण माझा खडक आहे, त्यावेळेस तो म्हणतो मी त्या खडकावर आहे आणि मी आता डळमळ. माझे लटपटणारे पाय तो काय करतो? स्थिर. आमची वृत्ती आम्ही बहकून जातो, परंतु आमची पावले स्थिर करणारा आमचा प्रभू आहे. स्थैर्य देणारा, आम्हाला स्थिरता देणारा असा आमचा प्रभू आहे. मग 6वी गोष्ट आपण पाहतो, तो काय म्हणतो? तो माझे कवच आहे. हे कवच आम्हाला काय दर्शवतं? तो आमचं संरक्षण. कवचाला दुसरा शब्द आहे ढाल. तो आमच्या करता ढाल असतो. ढालाचं काय वैशिष्ट्य आहे? की तो आम्हाला सुरक्षितता, तो आमचं संरक्षण करतो. ज्या सुद्धा ते ढाल वापरतात, ज्यावेळेस ते तलवारीने मारतात, ते तलवारीचे घाव कोण धरतं? हे ढाल धरतं. तसा आमचा प्रभू आहे. इर्मायाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आपण येतो, त्याचा पहिला अध्याय आणि 18व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. इर्माया 1:18. पहा, आज या सगळ्या देशाविरुद्ध यहूदाचे राजे, त्याचे सरदार, त्याचे याजक व देशातील लोक यांच्या विरुद्ध मी तुला तटबंदीचे नगर, लोहस्तंभ, पितळी कोट असे करीतो. काय म्हणतो परमेश्वर? तटबंदीचे नगर आणि पितळीचे कोट, लोहस्तंभ. हे काय दर्शवत आहेत? आमचं रक्षण. अभैद्य आहे पितळची, लोहस्तंभ अभैद्य आहे, परंतु आमचा प्रभू असा आम्हाला करतो, आम्हाला संरक्षण देणं. आमच्यावर कोणी काही करू शकत नाही प्रियांनो,
कारण की तो आमचा संरक्षण करणारा. मग शेवटचं तो असं म्हणतो, परमेश्वर माझा उंच बुरुज असा. हे आम्हाला काय दर्शवतं? परमेश्वर माझं सामर्थ्य. परमेश्वर माझं सामर्थ्य. किती चांगली गोष्ट आहे प्रियांनो. हा उंच बुरुज ज्यावेळेस आपण नीतिसूत्रे याच्या 18व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये येतो, त्याच तिथे काय म्हटलंय पहा. नीतिसूत्रे 18:10. यहोवाचे नाव बळकट किल्ला आहे किंवा बुरुज आहे. न्यायी त्यात धावून जातो आणि निर्भय राहतो किंवा सुरक्षित राहतो. त्याला एक सामर्थ्य प्राप्त होतं. प्रभूमध्ये आम्हाला सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. तो तुम्हाला आणि मला राखणारा किंवा सामर्थ्य पुरविणारा देव असतो. तो आम्हाला फक्त राखतच नाही, तर तो काय करतो? तुम्हाला आणि मला सामर्थ्य प्रदान करतो. पहिले पेत्र पहिला अध्याय त्याचं 5वं वचन. पहिले पेत्र पहिला अध्याय 5वं वचन. जे तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास तयार आहे ते प्राप्त होण्यास तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या द्वारे राखलेले आहात. म्हणजे देवाने तुम्हाला त्याच्या सामर्थ्याने काय केलेलं आहे? राख. प्रभू तुम्हाला आणि मला राखणार, तुम्हाला आणि मला सामर्थ्य पुरविणारा असा आमचा देव. किती चांगल्या उपमा दावीद परमेश्वराला देत. त्याच उपमा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील लागू आहेत प्रियांनो. आणि खरंखरच परमेश्वर तुमच्यासाठी पहिला पण पाहिलं 7 गोष्टी. पहिलं, परमेश्वर तुमचा आणि माझा दुर्ग आहे, म्हणजे तो तुमची आणि माझी शक्ती आहे. दुसरं आपण पाहिलं, देव आमचा गड आहे, ते आम्हाला तो देव आमची सुरक्षितता आहे, ते आपण पाहिलं. तिसरं आपण पाहिलं, देव आमचा सोडविणारा आहे. चौथी गोष्ट आपण पाहिलं, माझा देव सार्वभौम आहे. 5वी गोष्ट पण पाहिली, देव माझा खडक आहे, म्हणजे तो माझी स्थिरता आहे, स्थैर्य आहे. 6वी गोष्ट पण पाहिली, तो माझे कवच आहे, म्हणजे तो माझं संरक्षण आहे. आणि 7वी गोष्ट पण पाहिली, तो माझा उंच बुरुज आहे, म्हणजे तो माझे सामर्थ्य आहे. असा परमेश्वर तुम्हाला आणि मला लाभलेला आहे. त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद आणि स्तुती देऊया.